सत्य की जय हो। 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस, भारतीय स्त्री मुक्ती दिनाच्या तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा। 25 डिसेंबर 1927 रोजी महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं मनुस्मृती नावाचा धर्मग्रंथ हा जाहीररित्या जाळण्यात आला, त्याची जाहीर होळी करण्यात आली। आता मनुस्मृतीची जाहीर होळी ही एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी घटना आहे। याचं कारण मनुस्मृती हे एक धर्मशास्त्राचं बाळ आहे, ती एक सोशल ऑर्डर आहे आणि मनुस्मृतीमध्ये पुरुष सत्तेचं समर्थन, पितृसत्तेची संपूर्ण मांडणी ही आपल्याला मनुस्मृतीसारख्या ग्रंथांमधून केलेली दिसते। आणि म्हणून स्त्री दास्याची संहिता म्हणजे मनुस्मृती आहे। स्त्रियांनी काय पेहराव करावा, त्यांनी कसं वागावं, त्यांनी पुरुषांच्या समोर येऊ नये, त्यांनी अर्थार्जन करू नये, त्यांनी विद्यार्जन करू नये, म्हणजे स्त्रियांवर सर्व प्रकारची गुलामगिरी घालणारी बंधनं ही मनुस्मृतीमध्ये श्लोकबद्ध केलेली आहेत। आणि म्हणून स्त्री दास्याची संहिता म्हणजे मनुस्मृती अशी ज्या दिवशी जाहीररित्या जाळण्यात आली तोच समस्त भारतीय स्त्रियांचा मुक्ती दिवस असला पाहिजे, अशी एक वैचारिक भूमिका घेऊन महाराष्ट्रातल्या स्त्री संघटना संस्था यांनी मागणी केली की 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस ही भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून आपण साजरी करूयात। आणि हा सगळा प्रवास हा 1996 सालापासून आपल्याला सुरू झालेला दिसतो। मनुस्मृतीची चिकित्सा, ज्याला आपण आधुनिक भारत असं म्हणतो, म्हणजे साधारणतः भारताचं प्रबोधनाचं युग हे 19व्या शतकापासून सुरू झालं, जिथे धर्मचिकित्सा, जाती संस्थेची चिकित्सा, स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या बद्दलची विश्लेषण, प्रबोधन ही 19व्या शतकात झाली आणि ज्याची सुरुवात महाराष्ट्रात सत्यशोधक चळवळीनं केलेली आपल्याला दिसते। 19व्या शतकापासून खरं तर मनुस्मृतीचं विश्लेषण, तिची चर्चा आणि ज्यांनी ज्यांनी स्त्री दास्याच्या विरोधात भूमिका घेतली, ज्यांनी ज्यांनी स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका 19व्या शतकात घेतली, स्त्रियांना मोकळा अवकाश उपलब्ध झाला पाहिजे अशी ज्यांनी भूमिका घेतली, त्यांनी मनुस्मृतीबद्दल तिच्या निषेधाची वाच्यता आपल्याला केलेली दिसते। म्हणजे महात्मा फुल्यांनी मनुमत जाळून टाका असं म्हटलं, त्याच्यानंतर ब्राह्मणेतर चळवळीमध्ये मनुस्मृतीची चिकित्सा मोठ्या प्रमाणावर झाली आणि शाहू महाराज असतील आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हा असा संपूर्ण प्रवास एक विचारांचा आपल्याला दिसतो, जिथे मनुस्मृतीची चिकित्सा, तिची चिरफाड केली गेली आणि मनुस्मृती जाती स्त्री दास्यांत करायचा असेल तर तुम्हाला मनुस्मृतीतला विचार व्यवहार हा नाकारला पाहिजे हे सांगितलं गेलं। 19व्या शतकामध्ये महात्मा फुले मनुमत जाळा असं म्हणतात, जाळून टाकलं पाहिजे अशी एक कल्पना मांडतात, असा विचार मांडतात। आणि 20व्या शतकाच्या शेवटी त्यांचेच शिष्य असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जाहीररित्या, हे सामूहिकरित्या महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं आपल्याला मनुस्मृतीचं दहन करताना दिसतात। मनुस्मृती जाळणं ही एक प्रतिकात्मक गोष्ट होती। मनुस्मृती जाळण्याचा अर्थ काय होता? मनुस्मृती या देशामधल्या असणाऱ्या वर्णव्यवस्थेला, जाती व्यवस्थेला, पुरुष सत्तेला किंवा पितृसत्तेला समर्थन देण्यासाठी उभी राहते। या देशामध्ये वेगवेगळे धर्म वेगवेगळ्या काळामध्ये आले, म्हणजे 7व्या-8व्या शतकात आलेला इस्लाम असेल, 19व्या शतकात मुख्यतः ज्याचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असा ख्रिस्ती धर्म असेल, वेगवेगळे धर्म भारतामध्ये आले, पण हे सर्व धर्म आपल्याला जातीग्रस्त बनलेले दिसतात। म्हणजे त्या धर्मात जाती व्यवस्था आपल्याला अस्तित्वात राहिलेली दिसते। मनुस्मृतीनं केलं काय? मनुस्मृतीमध्ये जे श्लोक लिहिले गेले ते मनुस्मृतीतले श्लोक स्त्रियांना दास्यात ढकलणारे, स्त्रियांची अवहेलना करणारे, स्त्रियांच्या श्रमाचा दखल न घेणारे या प्रकारचे राहिलेले आपल्याला दिसतात। आणि म्हणून मनुस्मृती दहन दिवसाला एक महत्वाचं स्थान हे मुक्तिदायी चळवळीमध्ये, स्त्रियांच्या मुक्तीच्या चळवळीमध्ये राहिलं पाहिजे
आणि ही भूमिका घेतच 1996 पासून भारतीय स्त्री मुक्ती दिन हा मनुस्मृती दहन दिवसाशी जोडला गेलेला आपल्याला दिसतो. झालं असं, हा प्रवास साधा सोपा अर्थातच नाही. 19व्या शतकापासून मनुस्मृतीचा धिक्कार समतावाद्यांनी केला. 96 साली आमच्या सहकारी भगिनी मैत्रीण डॉक्टर प्रमिला लीला संपत यांनी पुढाकार घेऊन ही भूमिका पहिल्यांदा मांडली. त्यांनी चंद्रपूरला एक महिला परिषद भरवली आणि ती महिला परिषद भरवत असताना हे म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन केलं तो आम्हा भारतातल्या स्त्रियांचा मुक्ती दिवस असेल. आणि ही भूमिका त्या परिषदेमध्ये मला सहभागी होता आलं, याचा मला खरं तर मनापासून आनंद आहे. आणि ही भूमिका मी महाराष्ट्रातल्या आमच्या समविचारी मैत्रिणींना मित्रांना बोलून दाखवली आणि मग बैठकी झाल्या, त्याच्यात विचार विनिमय झाला आणि आपणही डॉक्टर प्रमिला लीला संपत यांच्यासारखीच भूमिका घेतली पाहिजे. आपण महाराष्ट्रातल्या स्त्रियांना आवाहन करूया, स्त्री मुक्ती चळवळीला आवाहन करूयात आणि या मागणीवर आपण चर्चा करूयात असं ठरलं. एक बैठक आम्ही पुण्यामध्ये घेतली आणि ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या महिला संघटनांचे प्रतिनिधी त्या बैठकीला हजर होत्या. आल्या आमच्या मैत्रिणी, काहींनी आपली मतं मांडली, स्पष्ट भूमिका विचार विनिमय झाला आणि त्या बैठकीमध्ये ज्या ज्या महिला संघटना या जाती स्त्रीदास्यांतक विचारांना केंद्रस्थानी ठेवून काम करत होत्या, त्या सगळ्यांची मिळून एक भारतीय स्त्री मुक्ती दिन संयोजन समिती बनली आणि या समितीच्या वतीनं पुढील 5 वर्ष आपण मोठ्या स्त्रियांच्या परिषदा या निमित्तानं घ्यायच्या. भारतीय स्त्री मुक्ती दिनाबद्दलचं प्रबोधन, मनुस्मृतीच्या एकूण विचारांबद्दलचं विश्लेषण आणि भारतीय पितृसत्तेबद्दलचं विश्लेषण या निमित्तानं प्रबोधन आघाडीतून आपलं होईल, ही भूमिका त्यामागे होती. म्हणजे थोडक्यात या भारतीय स्त्री मुक्ती दिन संयोजन समितीच्या माध्यमातून दर 25 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपण जाती स्त्री दास्यांतक प्रबोधन गतिमान करूयात असा निर्णय त्या बैठकीत झाला. पण इतकंच त्या बैठकीत झालं असं नाही, काही प्रश्न पण या निमित्तानं विचारले गेले. म्हणजे ते प्रश्न असे होते की 25 डिसेंबर भारतीय स्त्री मुक्ती दिन साजरा करत असताना आपण आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं काय करणार आहोत? आपण आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं महत्व याच्यातून कमी तर करत नाही ना, असा एक सूर बैठकीत होता. त्याचप्रमाणे या बैठकीमध्ये 25 डिसेंबर भारतीय स्त्री मुक्ती दिन साजरा करायचा, मग याला स्त्री मुक्ती दिन का म्हणायचं, याला मानव मुक्ती दिन म्हणलं तर नाही का चालणार, असं अत्यंत भोळा आव आणून सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले गेले. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करत असताना ती शूद्रांच्या प्रश्नांवर केली, ती स्त्रियांच्या प्रश्नांवर केलेली नाही, अशाही काही शंका उपस्थित केल्या गेल्या. आणि मग त्यालाही एक उत्तर, त्यांच्या या गैरसमजांना सुद्धा उत्तर या बैठकीमध्ये दिली गेली. आणि जे सोबत आहेत त्यांच्यासह 97 साली पहिली भारतीय स्त्री मुक्ती परिषद म्हणजे समितीच्या वतीनं झालेली पहिली स्त्री मुक्ती परिषद ही नागपूरला घेण्याचा निर्धार झाला. आणि ही परिषद होत असताना गावोगावी जाऊन आम्ही बैठका घेतल्या, कॉर्नर मिटिंगा घेतल्या, सभा घेतल्या आणि त्याच्यातून भारतीय स्त्री मुक्ती दिन हा मनुस्मृती दहन दिन दिवशी आपण का करतो आहोत या मागची भूमिका ही सांगितली. आणि मग नागपूरला जी परिषद झाली त्याच्यामध्ये हजारो स्त्रियांचा उत्स्फूर्त सहभाग हा परिषदेमध्ये राहिला. ही परिषद घेत असताना जे प्रबोधन पुढे आलं ते काय प्रकारचं होतं? पहिली गोष्ट, याच्यामध्ये सर्वाधिक टीकेचं लक्ष ही मनुस्मृती राहिली. याचं कारण, मनुस्मृती ही अशी संहिता आहे की भारतातल्या स्त्रियांचं दास्यत्व अधोरेखित करणारी, स्त्रियांना बंधनात ढकलणारी कायदे संहिता ही, आणि ज्याला धार्मिक आधार प्राप्त करून दिला होता अशी मुख्य संहिता म्हणजे मनुस्मृती होती. म्हणजे आपल्या देशात मनुस्मृतीचं संपूर्ण ती मांडणी, तिचा अंमल
हा इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापर्यंत आपल्याला कडेकोट मनुस्मृतीचा अंमल हा अस्तित्वात राहिलेला दिसतो. म्हणजे त्यावेळेस जाती व्यवस्था नंतरच्या टप्प्यात येते, वर्गव्यवस्था तर खूपच नंतरच्या टप्प्यामध्ये भारतामध्ये आलेली आहे. म्हणजे ज्या काळामध्ये या देशामध्ये मुख्य शोषण हे वर्ण आणि पितृसत्तेच्या द्वारे होत होतं, अशा काळात मनुस्मृती ही स्त्रीदास्याचं समर्थन करण्यासाठी उभी राहिलेली आपल्याला दिसते. आणि म्हणूनच मनुस्मृतीमध्ये हे तर म्हटलेलंच आहे की न स्त्री शूद्राय मतिम दद्यात, म्हणजे स्त्रिया आणि शूद्रांना मती देऊ नका, त्यांना शिक्षण देऊ नका, त्यांचा कुठल्याही प्रकारचा बौद्धिक विकास होणार नाही, याच्यासाठीची सर्व प्रकारची बंधनं ही मनुस्मृतीमध्ये आपल्याला घातली गेलेली दिसतात. म्हणजे तिला ज्ञानार्जनाचा अधिकार नाही. म्हणजे आजही 21व्या शतकामध्ये आपण असं पाहतो की ज्ञानाच्या क्षमा म्हणजे ज्ञानाचे सुद्धा श्रम असतात, आणि या ज्ञानाच्या किंवा या बौद्धिक श्रमातून स्त्रियांना वगळणारी एक मोठी यंत्रणा ही मनुस्मृतीच्या काळापासून आपल्याला कार्यरत राहिलेली दिसते. आजही शिक्षणामध्ये कमी महत्वाचं, कमी पैसे खर्च करावं लागेल असं शिक्षण मुलींना देण्याचा जो कल आहे, त्याच्यामागे मनुस्मृतीतला हा संस्कार जो पितृसत्ताक मूल्यांचा पुरस्कार करतो तो आपल्याला कार्यरत राहताना दिसतो. म्हणजे आजही मनुस्मृती एका अर्थी जिवंत आहे. मनुस्मृती जुनं बाळ नाही, मनुस्मृती मृत झालेली नाही. मनुस्मृती आजही आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात या पद्धतीनं काम करताना दिसते. मनुस्मृतीमध्ये हे सांगितलंय म्हणजे पतिव्रता धर्माचं संपूर्ण मांडणी, त्याची पतिव्रता धर्म म्हणजे काय, स्त्रियांनी कसं आचरण केलं पाहिजे, त्यांनी घरात कसं राहिलं पाहिजे, याबद्दलची वर्णनाच्या वर्णनं मनुस्मृतीमध्ये आपल्याला दिसतात. मनुस्मृतीनं स्त्रियांवर अत्यंत अविश्वास व्यक्त केलेला आहे. स्त्रिया म्हणजे पापयोनी, स्त्रिया म्हणजे व्यभिचाराचं आगार आहेत, त्या पुरुषांना संमोहित करतात, त्यांना लैंगिक कृतीला भाग पाडतात, या पद्धतीचे हेत्वारोप हे मनुस्मृतीमध्ये आपल्याला केलेले दिसतात. आणि म्हणून घरामध्ये कुठलाही पुरुष म्हणजे बाप, भाऊ, कुणी असेल, काका, असा एकटा असताना स्त्रियांनी त्याच्या संपर्कात येऊ नये. म्हणजे ते असं सांगतायत की स्त्रीनं बंधन पाळायचंय. जर पिता घरामध्ये आहे तर तिनं त्याच्यासमोर यायचं नाही, भाऊ घरात आहे तर त्याच्यासमोर तिनं यायचं नाही. आणि हे मार्गदर्शन मनुस्मृती कोणाला करतेय, ती पुरुषांना करतेय. ती पुरुषांना असं सांगते की एकटी बाई असेल तर जरा सांभाळून, कारण ती बाई, ती स्त्री तुम्हाला लैंगिक दृष्ट्या उद्दीपित करणारी आहेत. म्हणजे जणू काही स्त्रियांना दुसरं कुठलं काम नाही, फक्त लैंगिक वासना या वाढवणं एवढंच तिचं काम आहे. या पद्धतीचं लिखाण आपल्याला मनुस्मृतीमध्ये झालेलं दिसतं. पतिव्रता धर्माबद्दल नवरा कसाई, एक तर तिला स्वातंत्र्य नाहीये, तिला कुठल्याच प्रकारचं स्वातंत्र्य नाही, ना विवाह कसा करायचा, ना पतीची निवड करण्याचं स्वातंत्र्य स्त्रीला नाही. उलट मनुस्मृतीमध्ये स्पष्टपणे लहानपणामध्ये तिचा सांभाळ वडिलांनी करायचा, वयात आल्यानंतर तिच्या नवऱ्याने तिचा सांभाळ करायचा, आणि म्हातारपणी तिच्या मुलानं तिचा सांभाळ करायचा आहे. म्हणजे बाई ही सांभाळ करणारी जणू काही एक वस्तू आहे, ती स्वतंत्र व्यक्ती नाही, हे मनुस्मृती सतत अधोरेखित करते. विवाह करण्याचं स्वातंत्र्य नसल्यानंतर म्हणून विवाहाचे प्रकार सांगितलेले आहेत, आणि त्या विवाहामध्ये सुद्धा स्त्रियांना विवाह ठरवण्याचा अधिकार नाही. दिल्या घरी सुखी राहा, वडील ज्या घरामध्ये लग्न लावून देतील, जसा काही नवरा असेल त्याची सेवा करणं हे तिचं पहिलं धर्मकृत्य, तिचं धार्मिक अधिकार तिचा तो आहे की पतीची सेवा करणं. म्हणजे ती एक प्रकारे दासी आहे. पती जर वेडा असेल, तो अपंग असेल, तरीही त्याची सेवा करणं हे तिचं प्रथम कर्तव्य आहे.
या पद्धतीचं संपूर्ण मांडणी आपल्याला मनुस्मृतीत दिसते. बाहेर ख्याली नवरा असला आणि तो घरामध्ये आला, त्यानं काय मद्यप्राशन केलेलं असलं, तो आपल्याला मारहाण करत असेल तरी सुद्धा तो घरात आल्यानंतर लोण्यानं त्याचे पाय चोळावेत. म्हणजे सेवा करणं, आणि प्रतीला तो गैरव्यवहारी असला, व्यभिचारी असला तरीही त्याची सेवा करणं हेच तिचं काम आहे. कारण पती हा परमेश्वर आहे. हे मूल्य, हे पितृसत्ताक मूल्य मनुस्मृतीनं निर्माण केलं, त्याचं कोडिफिकेशन केलं, त्याला संहितेत रूपांतरित केलं. आणि हाच व्यवहार आजही 21व्या शतकापर्यंत आपल्याला वाहत आलेला दिसतो. आजही रस्त्यावर एखादा पुरुष आपल्या बायकोला मारहाण करत असेल आणि कोणी मध्ये पडलं तर त्याचं पहिलं वाक्य असतं, माझी बायको आहे, मी बघून घेईल, तुमचा काय संबंध मध्ये मारहाण रोखायचा, म्हणजे ती माझी मालकीची वस्तू आहे. ही भाषा आजही 21व्या शतकात अगदी कॉर्पोरेट सेक्टर पासून सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला दिसते. मनुस्मृती आजही जिवंत आहे. मनुस्मृतीनं अर्थार्जनाचा अधिकार स्त्रियांना दिलेला नाही. म्हणजे या देशामध्ये स्त्रियांना स्वतंत्र व्यक्तिमत्व नाही, त्यांचा कुठल्याही बौद्धिक कार्य करण्याचा अधिकार त्यांना नाही, त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार नाही, स्त्रियांना ज्ञानार्जन करण्याचा अधिकार नाही, स्त्रियांना विवाह करण्याचा अधिकार नाही. स्त्रियांना सर्व प्रकारच्या बंधनात ठेवणं हे मनुस्मृतीनं निर्माण केलेलं पितृसत्ताक सत्य आहे. आणि आजही कमी अधिक स्वरूपात आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मनुस्मृती म्हणजे ही भारतातली पितृसत्ता या पद्धतीनं काम करताना दिसते. आणि म्हणून ज्या दिवशी अशा मनुस्मृतीचं दहन झालं, ती मनुस्मृती दहनाची कृती आम्हाला ऐतिहासिक आणि क्रांतिकारक वाटते. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं मनुस्मृतीचं दहन केलं, मनुस्मृती ग्रंथ आणला आणि अग्नीत भस्मसात केला असं झालं नाही. एक एक पान त्याचं वाचलं गेलं, त्याचा अर्थ सांगितला गेला. हा शूद्रांवर आणि स्त्रियांवर होणारा अन्याय असल्यामुळे मनुस्मृती आपण जाळतो आहोत, या मनुस्मृतीमुळे आपण दास्यात ढकलले गेलेलो आहोत हे सांगून मनुस्मृतीचं दहन ज्या दिवशी झालं, तो आम्हा तमाम भारतीय स्त्रियांच्या मुक्तीचा दिवस आहे. ही आमची भूमिका ही आजतागायत आहे. त्या काळामध्ये समस्त स्त्रियांना दास्यात ढकलणारी ही संहिता आहे. मग नंतर आलेले जे धर्म आहेत त्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये जातीग्रस्तता आपल्याला दिसते. तशीच पितृसत्ताक मूल्य व्यवस्था प्रत्येक धर्मामध्ये आपल्याला दिसते. आणि त्यामुळे मनुस्मृतीचा शिरकाव हा प्रत्येक धर्मामध्ये झालाय. त्यामुळे भारतातल्या प्रत्येक स्त्रीला मनुस्मृती हा एक मोठा अडसर आहे तिच्या मुक्तीमधला. आणि म्हणून भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणजे जो अडसर मनुस्मृतीच्या निमित्तानं निर्माण केलेला आहे, ती मनुस्मृती आता आपल्या डोक्यातून काढून टाकणं, ही पितृसत्ताक जाती व्यवस्था मूल्य व्यवस्था नष्ट करणं हा भारतीय स्त्रियांच्या साठीचा एक मुक्ती मार्ग आहे. खरं तर स्त्री मुक्ती चळवळीनं जर धार्मिक सांस्कृतिक प्रबोधन केलं नाही तर ती गर्ततेत सापडेल. कारण जगाचा इतिहास, भारताचा इतिहास आपल्याला हीच गोष्ट सांगतो. आणि आपल्याला कोंडीत सापडायचं नसेल तर आपल्याला धार्मिक प्रबोधन हे करावं लागेल, आपल्याला सांस्कृतिक प्रबोधन करावं लागेल. आणि असं धार्मिक, कारण धर्म आणि संस्कृती ही मुळात जाती व्यवस्थेनं बद्ध आहे. जाती व्यवस्था धार्मिक आणि सांस्कृतिक गोष्टी ही घडवत जाताना आपल्याला दिसते, ते एकमेकांना बळ देताना दिसतात. आणि म्हणून आपल्याला स्त्री मुक्तीचा लढा हा धर्म प्रबोधनाच्या शिवाय, सांस्कृतिक प्रबोधनाच्या शिवाय करता येणार नाही. आपला कृती कार्यक्रम हा जाती व्यवस्था, धर्म आणि पितृप्रधानता ही धार्मिकता आणि सांस्कृतिक घटित यांचं विश्लेषण करणं हा आपला कृती कार्यक्रम असला पाहिजे. स्त्री मुक्ती चळवळीचा खरं तर जाहीरनामा हा जाती व्यवस्था, धार्मिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात उभा केला पाहिजे. आणि असा उभा करण्याची सर्वोत्तम संधी हा 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस, हाच भारतीय स्त्री मुक्ती दिन
या मागणीतून आपल्याला एक कृती कार्यक्रम मिळतो आणि म्हणून या मागणीचं एक विशेष महत्व आहे. हे वास्तव पुन्हा पुन्हा समजून घ्यावं आपल्याला लागेल की भारतातील स्त्रियांच्या दास्याची मनुस्मृती ही खरं तर प्राचीन संहिता आहे. भारतातील पुरुष सत्ता म्हणजे जगातील सर्वात क्रूर आणि हिंसक पुरुष सत्ता आहे. म्हणजे जगाच्या पाठीवर एवढी क्रूर पुरुष सत्ता, पितृसत्ता आपल्याला दिसत नाही. आणि अशा हिंसक आणि क्रूर असणाऱ्या पितृसत्तेच्या मागे मनुस्मृतीचा हिंसक विचार आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि म्हणून भारतामध्ये स्त्रीमुक्तीचा विचार करताना आपल्याला जाती स्त्री दास्यांताचा विचार करावा लागतो आणि जाती स्त्री दास्यांताच्या विचारामध्ये आपल्याला मनुस्मृतीची चिकित्सा, विश्लेषण आणि तिचा धिक्कार आणि त्यावर आधारित कृती कार्यक्रम हे आपल्याला हातात घ्यावे लागतील. याचं कारण जाती व्यवस्था म्हणजे काय आहे? शेवटी ती एक विषमताधिष्ठित समाज निर्माण करणारी व्यवस्था आहे. म्हणजे तिला आणि ती धर्मशास्त्राच्या मान्यतेवर आपल्याला कार्य करताना दिसते. म्हणजे धर्मशास्त्राच्या मान्यतेवर जाती व्यवस्था काम करते आणि या जाती व्यवस्थेतून पितृसत्तेला बळ मिळतंय. पितृसत्ता आणि जाती व्यवस्था यांची हातमिळवणी या देशामध्ये आपल्याला झालेली दिसत असेल तर आपल्याला जाती व्यवस्था आणि तिचे धार्मिक आधार याच्या विरोधात भौतिक आणि सांस्कृतिक पातळीवर नवे कार्यक्रम पुढे आणावे लागतील. आणि असा नवा एक कार्यक्रम म्हणजे 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस, भारतीय स्त्री मुक्ती दिन आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. ही मागणी समाजामध्ये कोण करतंय हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. याचं कारण भारत हा जात पितृसत्ताक समाज आहे. म्हणजे आज भारताचं स्वरूप म्हणजे ब्रिटिश आल्यानंतर वर्ग व्यवस्थेचं म्हणजे भांडवलशाहीचं शोषण आपल्याकडे आलं. म्हणजे आज जात वर्ग स्त्री दास्यांतक समाज निर्मिती आपल्याला करायची आहे. आणि अशा काळात जेव्हा दडपलेल्या जातीतल्या स्त्रिया, विशेषतः स्त्रिया म्हणजे कोण मागणी करतंय भारतीय स्त्री मुक्ती दिन हा मनुस्मृती दहन दिवस असला पाहिजे, ही मागणी समाजातला कोणता घटक करतोय याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. किंबहुना त्याकडे आपल्याला अधिक जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्याचा अर्थ लावला पाहिजे. त्याचा अर्थ खरं तर असा आहे की जाती व्यवस्थेच्या सर्वात तळातले घटक म्हणजे कोण? म्हणजे आदिवासी, दलित, भटके, विमुक्त असे जे सगळे घटक आहेत जे जाती व्यवस्थेच्या तळाशी आहेत, सर्वात खालती ढकलले गेलेले आहेत, ज्यांचं सर्वाधिक शोषण या जात पितृसत्ताक समाज रचनेमध्ये होतं, अशा घटकातून आलेल्या स्त्रिया जेव्हा अशा प्रकारची नवीन मागणी घेऊन पुढे येतात त्याला एक ऐतिहासिक आणि महत्व असतं. त्याच्याकडे तुम्ही भगिनी भावाच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, ना की तो प्रश्न अधिक सपक करणं, अतिव्याप्त करणं. म्हणजे उदाहरणार्थ मनुस्मृती दहन दिवस हा भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणण्यापेक्षा मानव मुक्ती दिन म्हणूयात का, असं जर सूर काढला तर प्रश्न समजून न घेणं, तो सपक करणं, तो अतिव्याप्त करणं आणि याच्यातून त्याचं क्रांतिकारत्व हे नष्ट करणं, त्याच्यातला नेमकेपणा हा दुर्लक्षित करणं असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि म्हणून त्याला आपल्याला भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणावं लागेल. ज्या दडपलेल्या जातीतल्या स्त्रिया ज्यांचं सर्वाधिक शोषण ही जात पितृसत्ता करतेय त्या जर ही मागणी घेऊन पुढे आल्या असतील तर त्याचं गांभीर्य, त्याचं महत्व हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ही जात पितृसत्ता नष्ट होण्यामध्ये सर्वाधिक हितसंबंध असणाऱ्या स्त्रिया या सामाजिक शक्ती ही मागणी करतायत, त्या अग्रभागी आहेत. म्हणजे या मागणीच्या निमित्तानं सर्वात दडपलेल्या स्त्रिया या नेतृत्व स्थानी येण्याची मोठी संधी असताना आपण 25 डिसेंबर भारतीय स्त्री मुक्ती दिन हा न करता मानव मुक्ती दिन करा असं म्हणणं हे घात करणारं ठरू शकतं. हा भारतीय स्त्री मुक्ती दिन महत्वाचा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आमच्या काही मैत्रिणींना प्रश्न पडले त्याच्याबद्दलही आपण बोलूयात, थोडं खुलेपणानेच बोलूयात. असं विचारलं गेलं की भारतीय स्त्री मुक्ती दिन तुम्ही साजरा करताय
मग आंतरराष्ट्रीय महिला दिन पाळण्याला तुम्ही नकार देता आहात का? आता असा प्रश्न विचारणंच आमच्यासारख्या स्त्रियांवर खरं तर अन्याय करणारं होतं. आम्ही जणू काही 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन करू नका आणि फक्त 25 डिसेंबर भारतीय स्त्री मुक्ती दिन करा असं म्हणतो आहोत असं गृहीत धरून असे प्रश्न विचारले गेले. हे खरं तर सर्वहारा जातीतून आलेल्या स्त्रियांना असा प्रश्न विचारणं ही ब्राह्मणी प्रवृत्ती आहे आणि ती आजच दिसते असं नाही, आपल्याला लढ्यांमध्ये ती अनेक वेळा दिसत आलेली आहे. आता आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं महत्व आम्हालाही माहिती आहे. जेव्हा आम्ही आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चला करतो तेव्हा जगातल्या सर्व स्त्रियांशी आम्ही समदुःखी आहोत, आम्ही जगातल्या स्त्रिया म्हणून एक आहोत हा नारा आम्ही देतो, हा आशय आम्हाला कळतो. आम्हाला हा भगिनी भाव अधिकाधिक वृद्धिंगत व्हावा ही आमची मनोमन इच्छा आहे. आम्ही 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा साजरा करणार आहोत, कारण याच्यातूनच पितृसत्ता कोसळण्याची एक मोठी शक्यता निर्माण होते. एवढं शहाणपण फुले आंबेडकरांच्या वाचनातून आम्हाला निश्चितपणे आलेला आहे. पण शोषण मुक्तीच्या लढ्यांचा संदर्भ हा फक्त वैश्विकच असतो का? आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजे स्त्रियांचे प्रश्न त्याचं सगळं करणं असतं का? तर आम्ही असं मानत नाही. शोषण मुक्तीच्या लढ्यांचा संदर्भ फक्त वैश्विकच असतो असं नाही, हे मानणंच अशास्त्रीय आहे. कारण याच्यातून म्हणजे सर्व स्थानिक आमच्याकडचे काही शोषणाचे विषमतेचे विशेष घटक आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून, वैश्विकतेच्या नावावर फक्त दुर्लक्ष करून चालत नाही. भारतामधलं प्रधान शासन शोषण जर जात पितृसत्तेनं होत असेल तर त्याच्याकडे पाठ करणं हे पण तितकंच गंभीर आणि हेही ब्राह्मण्याचा एक नमुनाच ठरेल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा पिछडा जातीतल्या किंवा सर्वारा जातीतल्या किंवा जाती स्त्री दास्यांताचे नष्ट होण्यामध्ये ज्यांचे सर्वाधिक हितसंबंध आहे अशा जाती जमातीतून स्त्री नेतृत्वाला तसंच जाती व्यवस्था विरोधी कृती कार्यक्रमाला विधायक प्रतिसाद इथल्या स्त्री मुक्ती चळवळीनं दिला पाहिजे, पण तसा तो दिला जात नाही आणि याच्यातूनच त्यांची ब्राह्मण्यग्रस्तता दिसते या पद्धतीच्या प्रश्न विचारण्यातून. दुसरीकडे असं विचारलं गेलं की हे प्रश्न भारतीय स्त्री मुक्ती दिन साजरा करत असताना आम्ही पत्रकार परिषद पुण्यामध्ये घेतली की ही भूमिका आहे आणि 97 सालामध्ये आम्ही अशी परिषद नागपूर येथे घेणार आहोत. तेव्हा पुण्यातल्याच आमच्या काही भगिनी या हिरिरीनं एकत्र झाल्या आणि त्यांनी घाईघाईनं असं पत्रक काढलं की नाही 25 डिसेंबरला मनुस्मृती दहन झालंच नाही. म्हणजे भारतीय स्त्री मुक्ती दिनाच्या मागणीला विरोध करण्याच्या एकमेव हेतूनं ऐतिहासिक गंभीर चुका आमच्या मैत्रिणींना त्या काळात केलेल्या. ही कोणती प्रवृत्ती आहे? काही स्त्रिया ज्या जात पितृसत्तेच्या विरोधात प्रामुख्यानं लढतात त्या असं म्हणतायत की मनुस्मृती दहन दिवस हा भारतीय स्त्री मुक्ती दिन आहे. तेव्हा आमच्या काही मैत्रिणींना हिरिरीनं असं पत्रक काढावंसं वाटलं की यांची मागणीच चुकीची आहे. म्हणजे आमच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता, आम्ही कुठलं पत्रक घेऊन आहोत, आम्ही कुठले पुरावे घेऊन आहोत, कुठली कार्यक्रम पत्रिका घेऊन आहोत याच्याशी चर्चा न करता घाईघाईनं आमच्या विरोधात एक पत्र काढलं गेलं. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कारण की आमच्या मैत्रिणींना प्रत्युत्तर देणं आमचं मुख्य काम नव्हतं. आम्हाला या देशामध्ये जी मनुस्मृती आहे, जी आम्ही मानत होतो की इथल्या भारतातल्या स्त्रियांच्या दास्याची प्राचीन संहिता आहे, तिच्या विरोधातलं प्रबोधन आम्हाला गतिमान करायचं होतं. पण ही वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवली पाहिजे की आमच्याच काही भगिनींनी आमच्या मागणीला विरोध करण्याच्यासाठी या पद्धतीचं प्रसिद्धी पत्रक काढलेलं होतं. दुसरीकडे काही काळानंतर 97, 98, 99, 2000 करत करत आम्ही परिषदा घेत आलो आणि 2020 मध्ये
सरकारच्या अवतीभोवती घिरट्या मारणारे काही बुद्धिजीवी असतात, अशांनी सरकारच्या कानी लागून भारतीय स्त्री मुक्ती दिन साजरा झाला पाहिजे असं टाकलं आणि त्याच्यातलं काय वजा केलं गेलं. म्हणजे ही खरं तर आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राचं सरकार भारतीय स्त्री मुक्ती दिन करेल, पण हे करत असताना जो प्रस्ताव गेला तो मनुस्मृती दहन दिवस हा भारतीय स्त्री मुक्ती दिन असा गेला नाही. का गेला नाही याचा सुज्ञ वाचकांनी, जे आमचा व्हिडिओ ऐकतात त्यांनी शांतपणे विचार करावा, अशी नम्र विनंती पण मी आपल्याला करेन. पण या गोष्टी झाल्या आहेत म्हणजे मूळ मुद्दा कोणत्या मागणीला विरोध आहे, तर मनुस्मृती दहन दिन हा भारतीय स्त्री मुक्ती दिन असता कामा नये. अलीकडे असं कानावर आलंय की भारतीय स्त्री मुक्ती दिन 25 डिसेंबरला आम्ही नाही करणार. याचं कारण याच्यातून मुस्लिम स्त्रियांचा आणि मनुस्मृतीचा काय संबंध, ख्रिस्ती स्त्रिया आणि मनुस्मृतीचा काय संबंध, ही विधानं अधिक गंभीर आहेत. ही आम्हाला आमचं प्रबोधन आमच्या आजच्या या मैत्रिणींपर्यंत पोहोचू शकलं नाही याचं आम्हाला, किंवा त्यांनी ते समजून घेतलं नाही असं याचं आम्हाला खरं तर दुःखच वाटतंय. मुद्दा असा आहे की ही मागणी मुळात मनुस्मृती दहन ही भारतातल्या पितृसत्तान जाती व्यवस्थेच्या विरोधातली मागणी आहे. आज ज्या स्त्रिया, ज्यांना तुम्ही मुस्लिम स्त्रिया असं म्हणता आहात, ख्रिस्ती स्त्रिया म्हणता आहात, यांना सुद्धा मनुस्मृतीनुसार वर्तन त्यांच्या वाट्याला आलेलं आहे का नाही, त्या पितृसत्ताक मूल्यांच्या बळी ठरत आहेत की नाही. म्हणजे या पद्धतीनं फुटपाडेपणा करणं ही गंभीर गोष्ट आहे. पितृसत्ता ही भारतातल्या सर्व धर्मांना, सर्व जातीतल्या खाली वर रचनांना ती व्यापून उरलेली आहे आणि म्हणून ती खरं तर गाडणं एक आव्हान आहे आणि ते आव्हान आपण पेललं पाहिजे. आपण कोणत्या काळात हे म्हणतो आहोत की ह्यांच्यासाठी मनुस्मृती नाही, त्यांच्यासाठी मनुस्मृती नाही, याचं भान आपल्याला असलं पाहिजे. ही गोष्ट गंभीर आहे. इथला म्हणजे इस्लाम 7व्या-8व्या शतकात इथे आला, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बिरादरी निर्माण झाल्या, असं सगळं असलं तरी भारतातली पितृसत्ताक मूल्य, इथल्या जातीचा प्रभाव आपल्याला प्रत्येक धर्मामध्ये दिसून येतो. म्हणून यांचा आणि याचा काय संबंध, यांचा आणि त्याचा काय संबंध, हे आपण म्हणता कामा नये. जेव्हा भारतीय स्त्री मुक्ती दिन आपण साजरा करूयात असं आम्ही म्हणत होतो, त्या काळात या मुद्द्यांचा विचार झालेला आहे, हे कृपया सर्वांनी लक्षात घ्यावं. पण तरीही अशा काळामध्ये, कुठल्या काळात आहोत आपण, म्हणजे जिथे घोषित अघोषित असे शब्दही आपण वापरून आहेत, आणीबाणी ज्या पद्धतीचं, म्हणजे केंद्रामध्ये अनेक राज्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संचालित भारतीय जनता पक्षाची सरकार येऊन ठेपलेली आहेत. 92 सालापासून त्यांचा काय काय अजेंडा राहिला हे आपण पाहतोय. म्हणजे 92 ते 2000 गुजरात मधला नरसंहार, म्हणजे एक धार्मिक उन्माद, धार्मिक दंगली, असं सगळं माहोल जे निर्माण करू इच्छितात, अशा शक्ती देशाच्या राज्यसत्तेच्या शकट त्यांच्या हातामध्ये आलेली आहेत, त्या तख्तावर विराजमान ते झालेले आहेत. हे चित्र आज आपल्याला एकीकडे दिसतंय, दुसरीकडे मनूचा पुतळा जयपूरच्या हायकोर्टाच्या समोर उभा आहे. अनेक त्यांच्या काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या काही संघटनांनी मनुस्मृतीची यात्रा काढलेली आपल्याला या 20व्या शतकाच्या शेवटी त्यांनी मनुस्मृतीची यात्रा काढलेली आहे. त्यांना धर्मसंसद हवी आहे, त्यांना या संविधान नकोय, त्यांना मनुस्मृती हा त्यांचा पवित्र ग्रंथ वाटतोय आणि त्याचं पुनरुज्जीवन ते आज 21व्या शतकात करू पाहतायत. दिल्लीमध्ये, म्हणजे देशाच्या राजधानीच्या ठिकाणामध्ये ते आपल्याला संविधान जाळताना दिसतायत. ते 21व्या शतकात या सर्व गोष्टी धार्मिक उन्मादाच्या करतायत आणि या धार्मिक उन्मादामध्ये स्त्रियांचा बळी हा दिला जातोय. स्त्रियांचा राजकारणासाठी, पुरुष सत्ताक राजकारणासाठी स्त्रियांचा वापर मोठ्या प्रमाणावर, म्हणजे जात पितृसत्ता टिकवण्यासाठी ते त्यांच्या सांस्कृतिक मूल्यांचं पुनरुज्जीवन आपल्याला रिप्रोडक्शन करताना दिसतायत.
अशा काळामध्ये आपण म्हणजे स्त्रियांना अधिक अधिक गुलामीत ढकलण्याचा, खितपत त्यांना तिथं ठेवण्याचं कारस्थान ज्यांच्या मनामध्ये आहे, अशा संपूर्ण धार्मिक या सगळ्या संस्था संघटना आगेकूच करतायत. आणि अशा काळामध्ये आपण मनुस्मृती दहन दिन हा आमचा भारतातल्या स्त्रियांचा मुक्ती दिवस नाही हे म्हणण्या इतकी गोडचूक, हे म्हणण्या इतकं कुठलंही ब्राह्मण्य आजच्या काळामध्ये असू शकत नाही. या प्रवृत्तींना आपल्याला रोखायचं असेल म्हणजे ज्या धार्मिकतेचा आव आणत अधार्मिक हिंसक गोष्टी करतायत त्यांना खरं धार्मिक प्रबोधन, त्यांना खरं सांस्कृतिक प्रबोधन आपल्याला जर सांगायचं असेल, त्यांचा अश्वमेधाचा वारू आपल्याला जर अडवायचा असेल, तर मनुस्मृती दहनाच्या मागची ऐतिहासिकता, क्रांतिकारकता समजावून सांगणं, तो आमचा मुक्ती दिवस आहे हे समजावून सांगणं गरजेचं आहे. काही व्यावहारिक अडचणी 25 डिसेंबरला सर्व भगिनी एकत्र येण्यामध्ये येऊ शकतात याची कल्पना आम्हाला होती. 96 साली आम्ही असा विचार केला की 25 डिसेंबर ते 12 जानेवारी म्हणजे 25 डिसेंबरला आपण भारतीय स्त्री मुक्ती परिषद करावी आणि जाती स्त्री दास्यांताचं प्रबोधन आपण 25 डिसेंबर ते 12 जानेवारी साजरं करत राहावं, विविध उपक्रम त्याच्यामध्ये आपण घेत राहावे. कारण त्यानंतर 25 डिसेंबर नंतर 1 जानेवारी आहे, ज्या दिवशी बेडेवाड्यामध्ये पहिली शाळा सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सुरू केली. ज्या शाळेच्या भोवतालीच काशीबाई घोले हिचा शिकली म्हणून अन्नात काचा कालवून जिचा खून केला गेला, मारलं गेलं, म्हणजे शिक्षणासाठी बळी ठरलेली काशीबाई घोले ही तिचा हौद त्या परिसरात आहे, त्याच्या समोरच्या भागात ही शाळा आहे. म्हणजे असा 1 जानेवारी म्हणजे 1 जानेवारी स्त्रिया मुलींसाठीची एतद्देशांनी चालवलेली पहिली शाळा हा दिवस, या निमित्तानं आपण जाती स्त्री दास्यांतक प्रबोधन हे गतिमान करत राहूयात. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस, आमच्या आईचा जन्मदिवस हा आम्हाला अत्यंत प्रेरणादायी आहे. त्या साऊकडून प्रेरणा घेऊन त्या निमित्तानं आपण जाती स्त्री दास्यांचं प्रबोधन गतिमान करावं. आणि 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मदिन, या दिवशी स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल सांभाळायची नाही, स्त्रिया राज्य शकट हाकू शकतात. राज्य कसं चालवायचं हे पुणे मोक्कासामध्ये जिजाऊंनी दाखवून दिलं. मनुस्मृतीला नाकारलं, मनुस्मृतीनं स्त्रियांना चूल आणि मूल सांगितली. राष्ट्रमाता जिजाऊंनी चूल मूल याच्या पलीकडे जाऊन राजकीय सत्ता ही कशी असेल याच्याबद्दलचं स्वप्न पाहिलं. अशा या महान क्रांतिकारक आमच्या प्रेरणा असणाऱ्या साऊ जिजाऊंपर्यंत हा जाती स्त्री दास्यांतक प्रबोधनाचा महापर्व आपण साजरं करावं असा विचार आम्ही केलेला होता. 25 डिसेंबर हा येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस आहे, ख्रिसमसचा दिवस आहे. आणि आम्ही तेव्हा असं सांगितलं की येशू ख्रिस्त हे गुलामगिरीच्या विरोधात लढले, हौतात्म्य त्यांना त्यासाठी पत्करावं लागलेलं आहे. आणि म्हणून जी व्यक्ती गुलामगिरीच्या विरोधात लढली ती आम्हाला प्रेरणा देते. सत्याचा विजय होणार आहे, सत्यासाठी तुम्ही लढलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या ख्रिस्ती धर्माला मानणाऱ्या भगिनींनी राष्ट्रीय सण म्हणून ख्रिसमस साजरा करावाच, पण पुढे होणाऱ्या या जाती स्त्री दास्यांतक प्रबोधनामध्ये त्यांनीही सहभाग द्यावा, पुढाकार द्यावा अशी भूमिका घेतली. त्याच्यासाठी दलित ख्रिस्ती संघटना, महिला संघटना या सोबत होत्या. या भूमिकेवर एकमत झालेलं होतं. आज 2025 सालामध्ये 25 डिसेंबरला आपण भारतीय स्त्री मुक्ती दिन साजरा करत असताना हा सर्व विचारांची जी घुसळण झालेली होती आणि 1996 सालापासून सुरू झालेला हा प्रवास आज 25-30 वर्ष या सगळ्या प्रवासाला होत आहेत. त्यामुळे 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस हाच आमचा भारतीय स्त्री मुक्ती दिन ही भूमिका आपण घेऊयात. सर्व भारतीयांना 25 डिसेंबरच्या निमित्तानं
भारतीय स्त्री मुक्ती दिनाच्या हार्दिक क्रांतिकारी शुभेच्छा. सत्य की जय हो.